नमस्कार. आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी झटपट होणारे फुटाण्याचे लाडू बनवणार आहोत. फुटाणे जे आहे ते आपल्या शरीराला खूपच फायदेशीर आहे. फुटाणे खाल्ल्याने काय होतं की वजन कमी करण्यास देखील मदत होते. नंतर ज्यांना डायबिटीस आहे त्यांना सुद्धा हा फुटाणे खाल्ल्याने खूपच मदत होते. आपल्या हाडांचे आरोग्य सुधारते, हृदयाचे विकार, हृदयाचे आरोग्य सुधारते, पचनक्रिया देखील सुधारते. आणि गूळ आणि फुटाणे जर खाल्ले ना तर गुळाबरोबर फुटाणे खाण्याचे खूपच फायदे आहे. रक्ताची कमतरता देखील दूर होते, ऊर्जा वाढते. असे हे फुटाणे अगदी भरपूर लोह, कॅल्शियम असलेले फुटाण्याचे आज आपण लाडू बनवणार आहोत. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 200 ग्रॅम जे आहे फुटाणे घेतलेले आहे, पाहू शकता तुम्ही. आणि इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतात हे. आणि हे दर महिन्याला जरी तुम्ही अगदी खाल्ले ना तर एका लाडूच्या सेवनाने पण आपण एकदम मस्त अगदी दिवसभर एनर्जेटिक आपण फील करतो. तर हे भरपूर लोह आणि भरपूर कॅल्शियम असलेले फुटाण्याचे लाडू चला आपण बनवायला सुरुवात करू. तर इथे जवळपास मी 200 ग्रॅम फुटाणे घेतलेले आहे. आता यावरचे जे साल आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहे. असं हाताने चोळून चोळून किंवा आपण एखाद्या कॉटनच्या कपड्यावर टाकून पण आपण ते अगदी चोळून घेतले ना तर इझिली त्याचे जे साल आहे ते बाजूला पडतात. पाहू शकता तुम्ही. फुटाण्याचे हे सालं काढून झालेले आहे. आता मी एका मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहे याला. आणि बारीक पावडर आपल्याला तयार करायची आहे. खूपच बारीक नाही करायची, अगदी जाडसर बारीक म्हणजे अगदी रव्यासारखी ठेवली तरी चालणार आहे. तर तुम्ही पाहू शकता आणि इझिली बारीक होते ती. बघा मस्त अशी छान मस्त असं ग्राइंड झालेलं आहे. चला आता हिला एका प्लेटमध्ये काढून घेते. बघा आता मी संपूर्ण प्लेटमध्ये काढून घेतलेली आहे. चला आता आपण इथे पुढची तयारी करूया. तर इथे मी गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे. त्यामध्ये आपल्याला जवळपास 2 चमचे साजूक तूप घेतलेलं आहे. आणि आता हे तूप छान वितळलं की मग आपण जी पावडर तयार करून ठेवली होती फुटाण्याची ती आपल्याला यावर घालून घ्यायची आहे. आणि लो टू मिडियम गॅसवर मस्त भाजून घ्यायचं आहे आपल्याला. आणि याला काहीच खूप जास्त वेळ भाजावं लागत नाही. जसं आपण बेसन पीठ भाजतो, बेसन पीठ भाजायला आपल्याला फार वेळ लागतो, पण हे फुटाणे आधीच भाजलेले असतात. त्यामुळे आपल्याला फक्त याच्यातलं जे मॉइश्चर असेल ते काढून घेण्यासाठी आपल्याला हे मस्त तुपामध्ये भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता छान तुपामध्ये आता हे मस्त भाजले गेलेलं आहे. आता याला मस्त अशी खव्याची टेस्ट येण्यासाठी मी यामध्ये मिल्क पावडर टाकते 3 ते 4 चमचे. ऑप्शनल आहे, तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही टाका, नाही टाकले तरी सुद्धा तुमचे हे लाडू अशाच पद्धतीने तयार होणार आहे. बघा 2 ते 3 मिनिटं आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायचं आहे. आता हे झालेलं आहे तर मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे. तर हे सगळं मिश्रण जे आहे आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे. सगळं काढून घेणार आहे. खूप सुंदर आणि खूप छान लाडू लागतात हे. अगदी एकदा जर मुलांना दिला ना तर तो सारखे सारखे मागून खातील, इतकी छान टेस्ट लागते याला. आता हे मिश्रण जे आहे आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे. म्हणजे गार म्हणजे खूप गारच नाही करायचं आहे, अगदी आपण हात लावू शकतो इतपत आपल्याला हे गार करून घ्यायचं आहे. आता यामध्ये आवडीप्रमाणे तुम्हाला जितपत गोड हवा आहे तितपत तुम्ही इथं पिठी साखर घालू शकतात. इथे मी अर्ध्या वाटीपेक्षा कमी पिठी साखर घातलेली आहे. आणि 1 चमचा इथं मी वेलची पूड घालून घेतलेली आहे. पहा, आणि तुम्ही इथे ड्रायफ्रुट्स देखील घालू शकतात. पहा, पण मी यामध्ये ड्रायफ्रुट्स घातलेले नाही, कारण आमच्या घरात माझ्या मिस्टरांचं इम्प्लांट झालंय दातांचं, त्याच्यामुळे त्यांना चावायला थोडासा त्रास होईल म्हणून मग मी घातलेले नाही. पण तुम्ही इथे मात्र घालू शकतात. पण ड्रायफ्रुट्स इथे घालायच्या आधी आपल्याला फक्त हे जे मिश्रण तयार केलेलं आहे आपण हे फक्त मिक्सरला अगदी थोडंसंच लावून घ्यायचं आहे. म्हणजे हे सगळं मिश्रण जे आहे फुटाण्याची डाळाचं जे पावडर आहे, पिठी साखर आहे आणि मिल्क पावडर आहे, हे चांगलं असं एकत्र मस्त मिक्स होईल. पाहू शकता तुम्ही. आणि त्याला बघा किती छान असं बाइंडिंग पण आलेलं आहे. आता इथे माझ्या ह्या पिठाला छान बाइंडिंग आलंय. तुमच्या जर पिठाला नसेल आलं बाइंडिंग तर तुम्ही यामध्ये अगदी दुधाचे 2-3 थेंब किंवा तूप देखील घालू शकता. आणि मग इथे आपल्याला लाडू वळवायचे आहे. पहा, एकदम सुंदर असे लाडू वळले जात आहे. तुम्ही याला वरतून देखील ड्रायफ्रुट्सनी सजवलं तरी छान दिसणार आहे. बघा, अगदी बघता क्षणी मुलं खायला मागतात. इथपर्यंत जर तुम्ही माझा व्हिडिओ पाहिला असेल आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की एक लाईक करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. शेजारील बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलमध्ये पाहायला मिळतील. चला तर असे भरपूर लोह, कॅल्शियमने भरपूर असे हे लाडू जे आहे आपले तयार झालेले आहे. तुम्ही पाहू शकता किती छान आणि अजिबात वेळ लागत नाही.
बघा 15 ते 20 मिनिटात आपले हे पौष्टिक लाडू हे तयार होतील आणि आपल्याकडे जे वयस्कर मंडळी जे असतील त्यांना देखील आपल्याला हे लाडू देता येतात, कारण अजिबात चावायची सुद्धा गरज पडत नाही.